My dear students, I welcome you to the video lecture of Compulsory English. In this lecture, we are going to discuss about essay writing part 4. Now, we will discuss about writing a narrative essay. Here are some tips on writing a narrative article or essay. इथे काही टिप्स दिलेले आहेत त्यांनी की कसं लिहायचं, वर्णनात्मक लेख किंवा निबंध. हा डिस्क्रिप्टिव्हपेक्षा थोडा वेगळा आहे. डिस्क्रिप्टिव्हचा अर्थ वर्णनात्मक होतोच, पण नॅरेटिव्हचा अर्थ वर्णनात्मक, पण तो वेगळ्या पद्धतीने आहे. बघूया आपण तो कसा आहे. कीप इन माइंड द जनरल गाईडलाईन्स ऑलरेडी मेन्शन्ड अर्लियर. आधी ज्या गाईडलाईन सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या लक्षात ठेवायच्या, जनरल आणि डिस्क्रिप्टिव्हच्या. आता पुढे पाहूया. नॅरेटिव्ह रायटिंग मे रिलेट अ रिअल लाईफ सिच्युएशन ऑर अन इमॅजिन्ड वन. हां, डिस्क्रिप्टिव्हमध्ये कसं आहे, जे होतं ते आपण पाहून वर्णन करू शकायचो. नॅरेटिव्ह रायटिंगमध्ये एक जीवनात घडलेली खरी घटना किंवा काल्पनिक घटना याचंसुद्धा तुम्हाला वर्णन करता येतं नॅरेटिव्ह रायटिंगमध्ये. दिस टाईप ऑफ रायटिंग मोस्टली युजेस द पास्ट टेन्स बट समटाईम्स ऑल्सो युजेस द प्रेझेंट टेन्स. आता दुसरा मुद्दा काय म्हणतो की अशा प्रकारचं जे काही लिखाण आहे हे जास्तीत जास्त भूतकाळात लिहिलं जातं. कधी कधी वर्तमान काळातसुद्धा आपण लिहू शकतो. थर्ड पॉईंट, मेन्शन द सेटिंग ऑर बॅकग्राऊंड, टाईम अँड प्लेस. काय करा, पहिले सेटिंग पार्श्वभूमी सांगा, बॅकग्राऊंड सांगा, वेळ आणि जागा. दिस इज युजली प्रोव्हाइडेड ॲट द बिगिनिंग ऑफ द नॅरेशन. जनरली हे सामान्यतः सुरुवातीलाच त्या वर्णनाचं सांगितले जातं. फॉर एक्झाम्पल, ऑन अ ब्लिस्टरिंग समर आफ्टरनून इन अ टायनी विलेज इन पटियाला. उदाहरणार्थ सुरुवात कशी करतात, एक अतिशय तपत्या उन्हाळ्याच्या दुपारी एका छोट्याशा खेड्यात पतियालामध्ये, म्हणजे प्लेस सांगितलं, टाईम सांगितलं. फोर्थ पॉईंट म्हणतो, द ॲक्शन ऑर इव्हेंट्स ऑफ द नॅरेटिव्ह शूड आयडियली हॅव अ बिगिनिंग, अ मिडल अँड अ क्लिअर एंडिंग. या ज्या काही क्रिया आहे, घटना आहेत, तर याला आदर्शरित्या एक सुरुवात असावी, एक मध्य असावा आणि एक साफ स्वच्छ अंत असावा. दिस इज पर्टिक्युलरली प्रिफरेबल वेन यू आर जस्ट बिगिनिंग टू राईट सच एसेस. आणि हे खास करून केव्हा प्रिफरेबल आहे, केव्हा निवडायचं हे, जेव्हा तुम्ही नुकतंच निबंध लिहायला सुरुवात केलेली आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवलंच पाहिजे. बिगिनिंग, मिडल अँड एंड. पाचवा पॉईंट आहे, डिसाईड ऑन अँड स्टिक टू अ सिंगल पॉईंट ऑफ व्ह्यू. एक दृष्टिकोन ठरवा आणि त्यालाच चिटकून राहा, त्यालाच फॉलो करा. सिक्स्थ पॉईंट आहे, द सिक्वेन्सिंग ऑफ इव्हेंट्स इज युजली डन इन द ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स इन टाईम. तर ज्या घटना जशा घडत जातात त्याच प्रकारे त्या क्रमाने त्या लिहिल्या जातात आणि असंच असावं. नाहीतर जी घटना तिसऱ्या नंबरवर घडली ती पहिल्या नंबरवर टाकण्यात काही अर्थ नाही. हाऊएव्हर, यू कुड समटाईम्स बिगिन ॲट द एंडिंग ऑर इन द मिडल ऑफ अ नॅरेटिव्ह फॉर ड्रामॅटिक इफेक्ट. कधी कधी तुम्ही सुरू करू शकता शेवटी किंवा मधात, म्हणजे चित्रपटात जसं दाखवतात फ्लॅशबॅक, तसं तुम्हाला जर नाटकीय परिणाम साधायचा असेल तर तुम्ही त्या एसेची सुरुवात शेवटी दाखवू शकता, मधात दाखवू शकता किंवा सुरुवातीला ट्विस्ट करूनही दाखवू शकता. ती म्हणजे तुमच्या हाती आहे जर तुम्हाला नाटकीय अंदाजाने त्याला प्रस्तुत करायचं असेल तर. पण शक्यतो सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स हा जशा घटना घडल्या तशाच वर्णन केल्या जातात. पुढचा मुद्दा आहे, स्पोकन कम्युनिकेशन मे बी प्रेझेंटेड विद इन युअर एसे इन आयदर डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट स्पीच ऑर इन अ मिक्सचर ऑफ बोथ. तर जे काही तुमचं संभाषण आहे तोंडी झालेलं, ते तुम्ही तुमच्या निबंधात डायरेक्ट स्पीचमध्ये देऊ शकता, म्हणजे प्रत्यक्ष कथनामध्ये, और इनडायरेक्ट स्पीच किंवा अप्रत्यक्ष कथनामध्ये, किंवा दोन्हीचं मिक्सचर करून देऊ शकता तुम्ही. इफ द नरेटिव्ह इन्क्लूड्स डायलॉग्स, द वर्ड्स स्पोकन बाय ईच पर्सन एन्क्लोज्ड इन कोटेशन मार्क्स, इट्स ट्रीटेड ॲज अ सेपरेट पॅरेग्राफ. जर समजा तुम्ही जे वर्णन करत आहात त्यात संभाषण आले, डायलॉग आले, तर जे स्पीकर बोलत आहेत, जे पर्सन्स बोलत आहे, त्यांना कोटेशन मार्कमध्ये घेता तुम्ही, तर त्यांना स्पेशल सेपरेट पॅराग्राफ म्हणूनच वापरा. भली व्यक्ती एक वाक्य जरी बोलला तरी त्याला स्पेशल पॅराग्राफ म्हणून ट्रीट करावं लागतं. 10 वाक्य बोलला तरी तो एकच पॅराग्राफ होईल. शेवटला मुद्दा, डू नॉट फॉरगेट टू यूज अ व्हेरायटी ऑफ सेंटेन्स टाईप्स अँड व्होकॅब्युलरी टू अवॉइड मोनोटोनी. एक लक्षात घ्या,
तोच तोपणा टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य वापरा, वेगवेगळ्या प्रकारचा शब्दसाठा वापरा. त्यामुळे तोच तोपणा येणार नाही आणि तो निबंध तुमचा अतिशय मनोरंजक होईल. दिस इज ऑल अबाउट पार्ट 4 ऑफ एसे रायटिंग. थँक्यू व्हेरी मच.